आदिवासी विकास विभागाच्या लेखाशीर्ष 50545117 अंतर्गत प्रलंबित असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देयकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कंत्राटदार प्रतिनिधींनी बुधवारी आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट अशोक उईके यांची त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे। यावेळी प्रलंबित देयके, निधीची अपुरी तरतूद आणि त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। प्रतिनिधी मंडळाने सांगितले की आदिवासी भागातील अनेक विकास कामे शासनाच्या मंजुरीनुसार पूर्ण करूनही लेखाशीर्ष 50545117 अंतर्गत मोठ्या प्रमाणात देयके अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे। त्यामुळे कंत्राटदारांना बँक कर्जाचे वाढते व्याज, कामगारांचे वेतन, साहित्य पुरवठादारांची नोंद देणी आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। याचा थेट परिणाम आदिवासी भागातील विकास कामांवर होत असल्याचंही प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिलंय। यावेळी मंत्री अशोक उईके यांनी येत्या 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर संबंधित विषयावर सविस्तर चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन प्रतिनिधींना दिल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली आहे। दरम्यान प्रतिनिधींनी शासनाला 15 ऑगस्ट पर्यंत प्रलंबित देयके मंजूर करून निधी वितरित करण्याची मुदत दिली आहे। निर्धारित कालावधीत निर्णय न झाल्यास 18 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रातील कंत्राटदार राज्यव्यापी बेमुदत उपोषण आंदोलन छेडतील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। या प्रश्नाबाबत राज्य सरकारबरोबरच विविध राजकीय पक्षांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही स्वतंत्र निवेदन सादर करण्यात आल्याची माहिती प्रतिनिधींनी दिली आहे। या शिष्टमंडळात BAI अध्यक्ष मनोज खांडेकर, महाराष्ट्र फेडरेशनचे उपाध्यक्ष किशन सेठ पानसरे, महाराष्ट्र मजूर फेडरेशनचे संचालक शशिकांत आव्हाड, MCAचे मुकुंद शेठ काकड, अहिल्यानगरचे कंत्राटदार प्रतिनिधी बाजीराव शेठ दराडे, ठेकेदार संघटनेचे सदस्य अजय पाचपुते, जनार्दन सांगडे, पालघरचे प्रतिनिधी हिमालय पाटील, दत्ता शेलार, दिंडोरीचे प्रतिनिधी रामदास दळवी, तुषार लोणारी, निलेश पाटील, सचिन पटपुरे आणि विनोद जाधव यांचा समावेश होता। प्रतिनिधींनी शासनाकडे लेखाशीर्ष 50545117 अंतर्गत प्रलंबित देयकांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देणे, कालबद्ध पद्धतीने सर्व थकबाकीची देयके अदा करणे, भविष्यात निधीची वास्तववादी तरतूद करून अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये न देणे आणि आदिवासी भागातील विकास कामांना अखंड गती मिळेल यासाठी आवश्यक आर्थिक नियोजन करण्याची मागणी केली आहे। तुमचे जे प्रमुख जे आपले सन्माननीय आहेत ते सचिव, तुम्ही, मी आणि आमचे अंडर सेक्रेटरी आपण बसलो पाहिजे। कधी आम्ही खूप आणि 1-2 दिवसातच बसलो पाहिजे। नियोजन जे आहे नियोजन करावं लागेल। आता मला वाटतं काही आमची फाईल घेत आहे, त्या अनुषंगाने आपण बसू। 1-2 उद्या ललित आज आम्ही आदिवासी मंत्री महोदयांना भेटलो। मंत्री महोदयांची सगळ्यांनी चर्चा केली। आमचा जे जास्त मागणं आहे की तुम्ही सगळ्यांची पेमेंट ही दिली पाहिजे की 2.5 वर्षामध्ये तुम्ही 5 आदिवासी झाले ते आदिवासी देऊ शकले नाही, परंतु हा विषय राज्य लेवलचा, तुमच्या लेवलचा विषय तुमच्या लेवलला सुटत नसेल तर मुख्यमंत्री महोदयांकडे हा विषय घ्या। कारण ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी, ज्या ठेकेदारांनी ह्या राज्यामध्ये विकासाचं काम केलं, खऱ्या अर्थाने आज या विकासाचे मानकरी फक्त कॉन्ट्रॅक्टर, त्यांनी त्यांचे सोनं गहाण ठेवलं, त्यांचं सगळ्या कुटुंबाची सगळी व्यवस्था गहाण ठेवून राज्यामध्ये इव्हेंट नेटवर्क पूर्ण केले राज्यामध्ये। आणि म्हणून हे होत असताना आदिवासी मंत्री महोदय असं, मुख्यमंत्री महोदय असं यांनी हे गांभीर्याने घेतलं पाहिजे। आज तुम्ही मताचं राजकारण नाही केलं पाहिजे। लाडक्या बहिणीला पैसे द्या, आमचं हरकत नाही, परंतु आज तुम्ही ज्यांचं खरं देणं आहे ते देणं दिलं पाहिजे। आज कॉन्ट्रॅक्टर लोकांना तुम्ही गृहीत धरून चाललेले 2.5 वर्ष तुम्ही बोललं नाही, परंतु मला वाटतं आता जर ह्या लोकांची जर दिली गेली नाही तर मला वाटतं जे 18 तारखेला आंदोलन पुकारलंय या आंदोलनाचा उद्रेक होईल आणि मला वाटतं राज्यभरामधून 25 ते 30 हजार लोक या आझाद मैदानावर येतील। पण अनेक हेड आहे, हा आदिवासी उपाययोजनेचा हा एकटा विषय नाही, ग्रामविकासची तीच परिस्थिती, राष्ट्रीय जलजीवन मिशनची तीच परिस्थिती, सार्वजनिक बांधकाम विभागाची तीच परिस्थिती। मग सरकार नक्की काय करतंय? म्हणजे मला मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती करायची आहे, देवा भाऊ तुम्ही आता खऱ्या अर्थाने लोकांचं पहिलं देणं द्या। मतांसाठी अजून 2.5 वर्ष बाकी आहे आपल्याकडे, मग आपण लाडक्या बहिणीला वाटू, लाडक्या भावांना वाटू, परंतु आज ही लोक रस्त्यावर आलेली आहे, यांचं घरदार तोडून आज बँका त्यांचे निलाव काढताय। आणि ह्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही आपल्या सुशिक्षित बेरोजगार आणि बांधवांना जर वाचू शकत नसाल तर तुमच्या सरकारची मला वाटतं काहीच गरज नाही। आणि म्हणून 18 तारखे जर 15 तारखे बसवायचा जर निर्णय झाला नाही तर 18 तारखेला आझाद मैदानावरती या सरकारला
नक्कीच उत्तर द्यावं लागेल आणि राज्यभरामधून सगळी आमची बंधू भगिनी येते आणि सरकारला जा विचारेल आमचं देणं द्या. हे मंत्रालय सुद्धा चालून देणार नाही. ह्या रस्त्यावरती हे 18 तारखेपासून बेमुदत उपोषण आम्ही इथं पुकारणार आहे. एवढाच आम्ही आज मंत्री महोदयांना एकदम सामंजस्यपणे सांगितलेलं आहे. तुमच्या लेवलला आदिवासी मंत्री महोदय हा निर्णय होत नसेल तर मुख्यमंत्र्यांना बसा, तुमची राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवा. परंतु ह्या लोकांना आज बँका दारात बसल्या आहेत, परंतु सहन करणार किती. मग शेवटी प्रतिष्ठेला जपतो म्हणून आम्ही आज रस्त्यावर आलो नाही, पण आज आम्ही रस्त्यावर आलोय आणि रस्त्यावर आल्यानंतर सरकारला सुद्धा याचं उत्तर 18 तारखेला भेटेल. म्हणून 18 तारखेची वेळ बघू नका. तुम्ही ह्या लोकांना अजून रस्त्यावरती आणू नका. हा जर माणूस रस्त्यावर आला तो तुमच्या आदिवासी विभागात नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळे जे आमदार आहे हे आमच्यामुळे निवडून आलेले आहे, आमच्या पैशावर निवडून आलेले. वेगवेगळे आदिवासी ग्रामविकासचे आहेत, त्याच्यानंतर जलजीवनचे आहेत, सगळ्याच विभागाचे. पेमेंटच मिळालं 10,000 फक्त काय एका आदिवासी विभागाची आहे. इतर पूर्ण घडते 80 ते 90,000 कोटी रुपये आणि आदिवासी त्यांच्या विभागाचं निवेदन त्यासाठी आलो आम्ही. 5 अधिवेशन आले आणि 5 अधिवेशनांमध्ये सुद्धा आपल्याला आपण काही पैसे घेऊ शकले. तर हा विषय आपण मुख्यमंत्री महोदयांकडे मांडू, हा सुटला पाहिजे. कारण विषय एवढा ज्वलंत होत चाललाय. बँक NPA व्हायला लागले. ही सगळी लोकांना बँकेचे जे काही पैसे देणार आहे NPA झाल्यानंतर ही लोक पुढचे कामं पण पूर्ण करू शकत नाहीत. आणि आज म्हणजे जसं काही आतंकवाद्यासारखं गावांमध्ये फिरता येत नाही आहे. ज्या कामांवरती लोक गेले त्या कामांवरती त्या लोकांना जाऊन दिलं जात नाही. अर्धवट कामं पडलेले लोक त्रास देतात, सप्लायर त्रास देतात आणि अक्षरशः देशोधडीला ही सगळी लोकं लागलेली आहे. सर आमची विनंती आहे, आपण मंत्री महोदय ह्या खात्याचे आहे. आदिवासी भागातही अनंत अडचणी आहे. ह्या अडचणी सोडवण्याचा हा एकमेव पर्याय हाच आहे की यांना निधी दिला पाहिजे आणि 1-2 टप्प्यामध्ये जर निधी दिला तर ती कामं पूर्ववत साहेब पूर्ण होऊन जातील अशी आपल्याला विनंती ह्या सगळ्यांच्या वतीनं. अख्ख्या राज्यात 10,000 कोटीची बॅलन्स असताना दरवर्षी आपली तरतूद कमी होत चालली. कमीत कमी ती तरतूद जर जेवढी आहे नाही 1450 कोटीची तशीच्या तशी आजपर्यंत ठेवली असते ना तरी 50% लोक शांत होऊन गेले असते. परंतु ती तरतूद का कमी करतायत हेच समजायला तयार नाही. आणि हे सर्व तुमच्या हातामध्ये, तुम्ही जर तिथं मंत्रिमंडळामध्ये फोर्स केला तर सहज तुम्ही आणू शकता. आत्ताची जी पाठीमागचं आमचं फक्त म्हणणं एवढं आहे, आम्ही म्हणत नाही तुम्हाला की आज आम्हाला सगळे पैसे द्या. फक्त हे जी तरतूद तुम्ही कमी केलेली आहे, जी शॉर्टफॉल झालेली आहे ना तो आणि ह्या वर्षाचा असा एकत्र करून जरी दिला ना तरी बरेचसे लोक शांत होतात. तुमचे जे प्रमुख जे आपले सन्माननीय आहेत ते सचिव तुम्ही मी आणि आमचे अंडर सेक्रेटरी आपण बसलो पाहिजे. कधी आम्ही खूप आणि 1-2 दिवसातून बसलो पाहिजे. नियोजन जे आहे नियोजन करावं लागतं. आता मला वाटतं काही आमच्या फाईलच येत नाही. त्या अनुषंगाने आपण बसू. उद्या ललित उद्याचं शेड्यूल कसं आहे बरं? उद्या किती तारीख? 5, 6. 12 तारखेला हॅलो ललित 12 तारखेला कॅबिनेट संदर्भात पहिलं आपण चिंतन करू. लक्षात ठेवा कसं आहे बरं, तुम्ही काही चूक नाही केली आणि आम्ही चूक नाही केली. आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि तुम्ही कामं केले, रोडचे कामं पूर्ण झाले, त्यामुळे तुम्हाला न्याय मिळाला, तुमचा निधी तुम्हाला मिळाला. आणि दुसरी गोष्ट असं आहे का बा काही कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. तुमचे कन्सेप्ट माझ्या डिपार्टमेंटचे कन्सेप्ट. नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खिरनार, नाशिक.